नमस्कार. आज आपण शिकणार आहोत एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने इंग्रजीचे शब्दार्थ. तर आज हा व्हिडिओ लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत असणार आहे. आपण प्रत्येकजण बघतो की शाळेमध्ये आपल्याला नेहमी शब्दार्थ पाठांतर करायला लावायचे. पण जे शब्द आपण पाठांतर केले होते ते लाईफ टाईम आठवणीत राहतात का? तर बिलकुल नाही. ते किती 1-2 दिवस एकदम शॉर्ट टाईमसाठी लक्षात राहतात. तर असा काय म्हणजे पर्याय आहे की एकदा आपण शब्द वाचला की तो आयुष्यभर लक्षात राहील? तर त्याच्यासाठी एकच फंडा आहे, तो म्हणजे शब्दाचा वापर वाक्यामध्ये करणे. आणि आपण इथे शब्द घेतलेला आहे आणि एक शब्दाचे 10-10 वाक्य आपण तयार केले आहे. यामुळे काय होणार आहे, तुम्हाला जर तुम्ही एकदा एका शब्दाचा 10 वाक्यामध्ये वापर केला, तर मी तुम्हाला सांगतो आयुष्यात तुम्हाला कधीच काही बघण्याची गरज राहणार नाही. तो शब्द तुम्ही कधीही विसरणार नाही. तर मी असे वाक्य बनवलेले आहे आणि असे आपले शब्द आहे की मेथडच अशी आहे की तुम्ही एकदा फक्त 10 वाक्य बघा आणि तुम्ही एक 10-12 दिवसांनी फक्त तुमच्यासमोर हा कॉन्फ्लुएन्स शब्द आला, तर तुम्हाला लगेच आठवल, अरे हा नद्याशी संबंधित होता बरं का. याचा अर्थ संगम आहे, याचा नद्याचा संगम आहे, एकत्र येणे, मिलन होणे, असं काहीतरी याचा काय आहे की संबंध आहे. चला तर आपण घेऊया. एका शब्दाचे आपण 10 वाक्य घेणार आहोत. तर आजचा आपला शब्द असणार आहे कॉन्फ्लुएन्स. आता कॉन्फ्लुएन्सचा अर्थ काय होतो? संगम, नद्यांचा संगम, एकत्रने किंवा मिलन होणे, हा त्याचा मराठीमध्ये मीनिंग होतो. पहिला वाक्य बघूया आपण. द कॉन्फ्लुएन्स ऑफ टू रिव्हर इज अ सॅक्रेड प्लेस. आता इथे काय आहे? 2 नद्यांचा संगम हे पवित्र ठिकाण आहे. याचा काय अर्थ होतो? द कॉन्फ्लुएन्स ऑफ टू रिव्हर इज अ सॅक्रेड प्लेस. आता इथे कॉन्फ्लुएन्सचा अर्थ काय दिलेला आहे आपण? संगम. आणि इथे आणखी एक शब्द भेटतो आपल्याला, नाऊन सॅक्रेड. सॅक्रेड म्हणजे काय की पवित्र ठिकाण. तर आपण काय करणार आहोत? शब्दार्थ तर शिकणारच आहोत, पण शब्दार्थ व्यतिरिक्त इतर काही नवीन शिकायला भेटले ते देखील आपण इथे शिकणारच आहोत. दुसरं इथे वाक्य भेटतो आपल्याला, प्रयागराज इज फेमस फॉर द कॉन्फ्लुएन्स ऑफ गंगा अँड यमुना. प्रयागराज हे गंगा यमुना संगमासाठी प्रसिद्ध आहे. तर इथे देखील काय घेतलं? कॉन्फ्लुएन्सचा अर्थ काय घेतला आपण? संगम. तिसरं आहे द विलेज इज लोकेटेड नियर द कॉन्फ्लुएन्स ऑफ रिव्हर. गाव नद्यांच्या संगमाजवळ वसलेले आहे. चौथं वाक्य आहे द कॉन्फ्लुएन्स ऑफ आयडियाज लीड टू इनोव्हेशन. कल्पनांचा एकत्र येणे यामुळे नवकल्पना निर्माण होतात. तर इथं कॉन्फ्लुएन्सचा अर्थ काय घेतला आहे आपण? एकत्र येणे. पाचवा वाक्य आहे धिस सिटी इज अ कॉन्फ्लुएन्स ऑफ डिफरंट कल्चर्स. हे शहर विविध संस्कृतीचा संगम आहे. इथे देखील काय घेतलं आपण? संगम. वाक्य 6 द कॉन्फ्लुएन्स ऑफ ट्रेडिशन अँड मॉडर्निटी इज सीन हिअर. येथे परंपरा आणि आधुनिकचा मिलाफ दिसतो. सातवं वाक्य आहे द कॉन्फ्लुएन्स ऑफ एफोर्ट ब्रॉड सक्सेस. प्रयत्नांचा एकत्रित परिणाम यश घेऊन येतो. इथे काय केलं काय? त्याचा कॉन्फ्लुएन्सचा अर्थ एकत्रित. आठवं वाक्य आहे द कॉन्फ्लुएन्स ऑफ रिव्हर इन्क्रीज वॉटर फ्लो. नद्यांच्या संगमामुळे पाण्याचा प्रवाह वाढतो. नववा आहे द फेस्टिवल मार्क्स द कॉन्फ्लुएन्स ऑफ फेथ अँड कल्चर्स. हा सण श्रद्धा आणि संस्कृतीच्या संगमाचे प्रतीक आहे. आणि 10वा आहे एज्युकेशन इज द कॉन्फ्लुएन्स ऑफ नॉलेज अँड व्हॅल्यूज. शिक्षण म्हणजे ज्ञान आणि मूल्यांचा संगम आहे. तर हा आपण आपला कॉन्फ्लुएन्स आहे. कॉन्फ्लुएन्सचा अर्थ इथे आपण बघितलेला आहे. तुम्ही 1-2 वेळेस रिव्हिजन करा. कॉन्फ्लुएन्सचा अर्थ काय काय होतो. तुम्ही जोपर्यंत एखाद्या शब्दाचा वाक्यामध्ये वापर करत नाही तोपर्यंत तुमच्या लक्षात कधीही तो व्हॅकॅब्युलरी किंवा जो शब्दार्थ आहे तो राहणार नाही. तो लक्षात राहिला तरी शॉर्ट टाईमसाठी राहील, लाँग टाईमसाठी राहणार नाही. त्यासाठी आपण दररोज एकच शब्द घेणार आहोत आणि त्याची 10-10 वाक्य बनवणार आहोत. जर तुम्हाला हा चॅनल आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तुम्ही नक्की या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे थेंबे थेंबे तळे साचे. म्हणजे आपल्याला दररोज एकच शब्द पाठ करायचा आहे, पण तो लाईफ टाईमसाठी असणार आहे. धन्यवाद.